नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक. आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपण माझ्या वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज ॲट ससाने जयराम 5963 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अभियांत्रिकी चित्रकला व कार्यशाळा गणित या औद्योगिक प्रशिक्षणामध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयातील अनेक उत्तम व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गणित आणि ड्रॉइंग या विषयावरील अनेक व्हिडिओ पाठ NSQFच्या सिलेबसनुसार बघण्यासाठी अवश्य भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करून अवश्य सर्व प्रकारचे जे व्हिडिओ आहेत पाठावर आधारित ते बघण्यास विसरू नका. या पाठामध्ये आपण सेकंड इयर इंजिनिअरिंग ड्रॉइंग मशीन ग्रुपमध्ये द्वितीय वर्ष अभियांत्रिकी चित्रकला रीडिंग ऑफ फाउंडेशन ड्रॉइंग या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. फाउंडेशन बोर्ड बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे मशीन्स असतात, वर्कशॉप मधील आपल्या मशीन्स असतील किंवा औद्योगिक आस्थापनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मशीन्स असतात, त्यांना व्हायब्रेशन पासून रोखण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मशीनचं जे बेस आहे त्याचं फाउंडेशन करणं हे गरजेचं असतं. तर फाउंडेशन का करणं गरजेचं असतं? तर फाउंडेशनमुळं आपल्याला जे मशीनचं व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन कमी होतं. मशीनमध्ये येणाऱ्या ज्या त्रुटी आहेत किंवा वारंवार येणारे अडथळे ते फाउंडेशन उत्तमरित्या असल्यामुळं आपल्याला मशीनवर काम करणं सोपं जातं. तर या फाउंडेशनसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन बोल्ट वापरावे लागतात, की जे आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनच्या जे असणारे हॉर्स पॉवर किंवा जे इंजिन्स आहेत, अशा निर्माण होणाऱ्या शक्तीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन बोल्ट आपण फाउंडेशनसाठी वापरत असतो. साधारणपणे मोठ्या मशीन ह्या ज्यावेळेस कामासाठी वापरायच्या असतात, तेव्हा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मशीन सुरू होताना हादरे बसतात. हे बसणारे हादरे व मशीनचा वापर सुरक्षित करता यावा यासाठी मशीन्स व जमिनीवर फाउंडेशन बोर्डच्या सहाय्याने सिमेंट कॉन्क्रीटने फाउंडेशन केले जाते. ISI 5620 1970 नुसार फाउंडेशन बोर्डचे खालील 6 प्रकार आहेत. ते ABCDE and FM 8 ते M72 जे मेट्रिक त्या थ्रेड त्याचे जे असतात या 13 प्रकाराच्या व्यासामध्ये आणि 30 mm डायमीटर ते 3200 mm त्याची लांबी या लांबीमध्ये ते उपलब्ध आहेत. याची टोके हे कठीणपणासाठी फोर्जिंग करून केलेले असतात. या आकृतीमध्ये दिसतंय बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे फाउंडेशन बोल्ट आहे हे याच्यावर हार्डनिंग केलेलं आहे. म्हणजे फाउंडेशनसाठी वापरणारे लॉंग साईजचे बोल्ट आहेत की ज्या सहाय्याने आपल्याला जमिनीमध्ये फाउंडेशन करणं मशीनला सोपं जातं की जे करून आपण फाउंडेशन करू शकतो आणि फाउंडेशन केल्यानंतर मग आपण जे मशीन वापरायसाठी आपल्याला ते योग्य होतं. या ठिकाणी काही जे फाउंडेशन बोल्ट आहेत जनरली लॉंग प्रकारचे ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याचे प्रकार आणि माप या ठिकाणी दिलेले आहेत. जनरली यूज त्याचा आपण कसा आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे फाउंडेशन बोल्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या लक्षात येईल. या ठिकाणी बघा पहिला जो प्रकार आहे आय फाउंडेशन बोल्ट. याच्या ऍक्च्युअल आकृतीमध्ये आपल्याला दिसतं बघा याच्यामध्ये जो आकार आहे डोळ्यासारखा आकार आहे म्हणून याला आपण आय फाउंडेशन बोल्ट असं म्हटलं जातं. तर हा आय फाउंडेशन बोल्ट याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन किंवा टेक्निकल जे ड्रॉइंग आहे बघा या ठिकाणी हा जो भाग आहे हा जो आयचा भाग आहे हा सिमेंट कॉन्क्रीटमध्ये फाउंडेशन केलेलं आहे याचं आणि वरच्या बाजूला इथं ब्रोकन लाईन दाखवून वरच्या बाजूला नट बोल्टच्या साहाय्याने इथं हा भाग जो दिसतोय हा या ठिकाणी आपण त्याचं फाउंडेशन नट बोल्टच्या साहाय्याने तो टाईट केलेला आहे. तर आय फाउंडेशन बोल्ट हा सुद्धा आपल्याला जे मशीनचं फाउंडेशन आहे त्या ठिकाणी वापरला जातो. पुढचा बोल्ट आहे बघा बेंड फाउंडेशन बोल्ट. याचा आकारच इथं असा बेंड केलेला दिसतोय म्हणून याला बेंड फाउंडेशन बोल्ट असं म्हटलं जातं. म्हणजे अंतर्गत काही ठिकाणी जर लाँग आकार असतील जास्त लांबीच्या जास्त व्हायब्रेशन्स असतील तर अशा लॉंग डिस्टन्सवर इथं याचं
ही याची ऍक्च्युअल स्केच डायग्राम आहे. इथं हा बेंड केलेला आहे डायमीटर याचा. हा 2D डी त्याचा जो डायमीटर आहे हे स्टँडर्ड साइजेस आपल्याला BIS ने ठरवून दिलेल्या आहेत. त्या स्टँडर्ड नुसार वेगवेगळ्या डायमीटरच्या हेडच्या बोल्टच्या नुसार आपल्याला बेल्ट फाउंडेशन बोल्ट हे वापरले जातात. पुढचा बोल्ट आहे बघा रॅक फाउंडेशन बोल्ट. टेपर टोकावर गोलाकार शँक असलेला आयताकृती पिरॅमिड कोपरे टेपर्ड असतात. हे फाउंडेशनच्या पोकळीमध्ये ठेवून त्यात वितळलेले शिसे किंवा सल्फर ओतले जाते. त्याच्या आसपास जेव्हा वितळलेले शिसे, सल्फर शिसे घट्ट होते आणि बोल्ट पक्के होतात. त्यामुळे मशीन्स योग्य स्थितीत राहतात. शिसे वितळून किंवा सल्फर वितळून हा बोल्ट पुन्हा काढला जाऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष ऍक्च्युअल आपल्याला जो रॅक फाउंडेशन बोल्ट आहे, तो रॅक फाउंडेशन बोल्ट दिसतोय बघा. इथं आता या ठिकाणी याच्यात अशा स्टेप दिसत आहे बघा. कमी जास्त होताना. इथे इथे सेम आकार या ठिकाणी दिसतोय बघा आपल्याला. आणि इथं हा रॅक फाउंडेशन बोल्ट आहे. इथं सल्फर आणि शिसे ओतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला या ठिकाणी सिमेंट ओतलेलं आहे. म्हणजेच रॅक फाउंडेशन बोल्ट ज्या ठिकाणी आपल्याला जास्त व्हायब्रेशनचं मशीन्स असतात, त्या ठिकाणी रॅक फाउंडेशन बोल्ट हा वापरला जातो. पुढचा बोल्ट आहे बघा लेविस फाउंडेशन बोल्ट. हे बोल्ट डिझाइन वापरता एक चांगल्या प्रकारचे लेविस फाउंडेशन बोल्ट हे बाजारात उपलब्ध असतात. लेविस या सायंटिस्टने हे शोधलेलं असल्यामुळे याला लेविस आय फाउंडेशन बोल्ट असं लेविस फाउंडेशन बोल्ट असं म्हटलं जातं. इकडच्या बाजूला एक की वे असतो बघा इथं दाखवलेला आहे. याची ही जी आकृती आहे क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे आणि प्रत्यक्षात हा इथे लेविस फाउंडेशन बोल्ट दाखवलेला आहे. इथं हा टेपर आहे. या ठिकाणी हा असा यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट किंवा याच्यात फाउंडेशन ब्लॉक मध्ये किंवा कॉन्क्रीट मध्ये हा बसवलेला असतो. नंतर याची उचलण्यासाठी आणि हलवण्यासाठी दोन मोठे ब्लॉक वापरलेले असतात. म्हणजे वरचा ब्लॉक आणि खालचा ब्लॉक म्हणजे आपल्याला त्याचा वापर करणं सोपं जातं. फाउंडेशन ब्लॉकचा वापर केला जातो. कॉन्क्रीट सेट झाल्यावर लेविस फाउंडेशन बोल्ट त्याच्या आत टेपर्ड सीडसह ठेवलेला असतो. म्हणजे ही जी की जी आहे ती या ठिकाणी लॉक होते आणि आपलं जे फाउंडेशन आहे ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकतं. नंतर आहे बघा क्वार्टर फाउंडेशन बोल्ट. हे बोल्ट विशेषतः जागोजागी जड मशिनरी बसवण्यासाठी वापरले जातात. बोल्टमध्ये क्वार्टर घालण्याची सोय केलेली असते. आयताकृती स्लॉट आहे. कृपया लक्षात घ्या की क्वार्टरसाठी बेरिंग पृष्ठभाग म्हणून काम करण्यासाठी वॉशरचा उपयोग केला जातो. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा, इथं जे वापरलेलं आहे ते वॉशर आहे आणि या ठिकाणी क्वार्टर वापरलेला आहे. म्हणजे याचे डायमीटर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सायझेस नुसार त्या ठिकाणी त्याचा उपयोग आपल्याला अशा पद्धतीचे क्वार्टर फाउंडेशन बोल आपल्याला बाजारात उपलब्ध आहे. या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष आकृती दिसते बघा. क्वार्टर फाउंडेशन बोर्ड कशा पद्धतीचा असू शकेल. याही ठिकाणी एक आकृती दिसते. तर ज्या ठिकाणी आपल्याला हेवी मशिनरी असतात, हेवी मशिनरीचं जे फॅब्रिकेशन असेल किंवा जे फाउंडेशन असेल, त्या फाउंडेशनसाठी क्वार्टर फाउंडेशनचा बोल्टचा उपयोग केला जातो. तर प्रशिक्षणार्थी मित्र या पाठामध्ये आपण बोल्टचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, जे की आपल्याला फाउंडेशन बोल्ट असं म्हणता येईल. फाउंडेशन करण्यासाठी वापरात येणारे मशीनचे व्हायब्रेशन किंवा मशीन एका ठिकाणी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे फाउंडेशन बोल्ट आहेत, ते बोल्ट आपल्याला अभियांत्रिकी व कार्यशाळेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये मशीन फाउंडेशनसाठी वापरले जातात. पुन्हा एकदा आपणास विनंती आहे, माझा YouTube चॅनल वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ दिलेले आहेत त्याला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.